कुठे आलो होतो तर जानेवारी 2024 मध्ये विधानसभा आमदार केळकर साहेब आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र चांगो शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त 2, अतिरिक्त आयुक्त 1, उपायुक्त मुख्यालय, आरोग्य घरकत्र कर्मचारी, मुख्य अधिकारी यांना सोबत घेऊन बैठक केली होती. कार्मिक अधिकारी गुंडप, स्थापत्य आस्थापना अधिकारी राधिका कांबळे मॅडम यासोबत सर्वांची बैठक झाली होती स्थायी समिती सभागृहामध्ये 2 जानेवारी 2024 आणि 8 जानेवारी 2024 का 25 2025 सॉरी टू से 2025 आणि 2024 पासून सातत्याने महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन प्रगल्भतेने जो सेवेमध्ये 2014 पासून पाठपुरावा करत होतो तो आज 2024 मध्ये सुद्धा पाठपुरावा आणि 2025 मध्ये आमदार विधानसभा संजय केळकरने मार्च विधानसभेमध्ये 2024-25 हा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केला सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा. आणि त्यामुळे लाल पागे समितीने गंभीरतेने न्यायालयात भांडून हा वारसाचा मुद्दा सोडविला आणि 8 नोव्हेंबरला शासनाचे अध्यादेश आले आणि त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने वारसा हक्क हा मंजूर झाला. आता या बातमीनुसार जी काही बातमी दिली आहे, 64 सफाई कामगारांना वारसा हक्क नोकरीत सामावून मे 2024 अगोदर या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगारांना 64 वारसांना महापालिकेने सेवेत सामावून घेण्याचे नियुक्तीचे आदेश पत्र यावेळी प्रतिनिधी स्वरूपात 10 जणांना महापौर दालनामध्ये महापौर शर्मिला पिंपळकर यांनी असे नियुक्तीपत्र दिली. यावेळी उपमहापौर कृष्ण पाटील, विरोधी पक्ष नेत्या शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त संदीप मोये, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदापुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, आस्थापना अधीक्षक राधिका कांबळे, सफाई कामगारांना वारसा आणि अन्य प्रलंबित मार्गी लावावे म्हणून महापौर प्रशासनाची विशेष बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या होत्या. आता महापौर पिंपळकर यांनी वर्तमानपत्रात दिलं आहे की महापौर पिंपळकर यांनी सूचना दिल्या होत्या. आता तुम्ही महापौर कधी झालात? इन मीन 3 महिने तुम्ही महापौर कधी झालात? पिंपळकर मॅडमांना सवाल आहे, महापौर पिंपळकर साहेबांना सवाल आहे, तुम्ही महापौर कधी झालात? इन मीन 3 महिने आणि 3 महिन्यात लगेच वारसा नियुक्ती कारवाई होते. 64 लोकांना आदेश दिले जातात. अरे त्यासाठी मध्ये काहीतरी खत पाणी घालावं लागलं ना. झाड असंच वर येत नाही. झाडाला वर्ष लागतो, 2 वर्ष लागतात, 3 वर्ष लागतात. मग तेव्हा कुठे मोठं वटवृक्ष होतो ना. मग काही न करता थेट 3 महिन्यात महापौर आल्या आणि 3 महिन्यात आदेश आले. आश्चर्याची बाब आहे. म्हणजे आम्ही काय, मला वाटतं तंबाखू घासत होतो का हातावरती, का मावा मळत होतो हातावरती? आम्हाला तर कसलं व्यसन नाही आहे. आमदार संजय केळकर विधानसभा काय करत होते? सफाई कामगार मित्र म्हणून आम्ही अनेक मोर्चे ठाणे महानगरपालिकेवर सभागृहावर गेटावर बंदिस्त करून गेलेले आहेत, आंदोलने केले आहेत सातत्याने. त्यामुळे महानगरपालिकेला हा आदेश आहेत की जर रवींद्र शिंदे युनियनमार्फत हा प्रश्न मुद्दे उचलतो तर ठोस उचलतो. आणि विधानसभा आमदार संजय केळकर हे सोबत सहकार्य आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांनी देखील आंदोलन केलेलं आहे. भर रस्त्यामध्ये 500 कामगार जमा करून आम्ही होतो. आणि असं असताना 3 महिन्यात आलेल्या महापौर शर्मिलाबाई पिंपळकर लगेच आदेश देतात 64 वारसा हक्कांना. अरे काय आहे? खोटं बोलावं तर किती बोलावं? बातम्या छापाव्या खोट्या, पण कशा छापाव्या? काहीतरी सक्षमता प्रशासनातील अधिकाऱ्यांना विचारा, मेहनत कोणी केले.
आयुक्तांना विचारा, सौरवरावांना. अतिरिक्त आयुक्त एक आणि आयुक्त एक नसतील, पण अतिरिक्त आयुक्त 2 रोडे साहेबांना विचारा, उपायुक्त मुख्यालय गोधापूर यांना विचारा, कार्मिक अधिकारी रोडेंना विचारा आणि अस्थापना अधीक्षक यांना विचारा. एवढं सांगायचं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.